श्री, तुला काय खायचंय? मटार कुटुली. आ मटार कुटुली. काय? मटार कुटुली. मटार कचोरी? हां. नक्की? येस. येस, तू खाणार? हा खाणार. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. मटारचा सीझन संपण्यापूर्वी आपण इथे ना मस्त अशी खस्ता खुसखुशीत कचोरी बघणार आहे मटारपासून. तर त्यासाठी 1 वाटी मैदा घेतलाय, त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. ओवा घेतलाय, हातावर क्रश करून घालायचा आणि अर्ध्या पळी तेल घातले. आता तेलाची जी पळी असते त्या पळीनं अर्धा पळी तेल घातलंय. हे सुके जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं. अशा पद्धतीने बघा छान मळून घ्यायचं पीठ आणि अर्धा तास आपण याला बाजूला ठेवून देऊ रेस्टसाठी. तोपर्यंत आपण जी स्टफिंग करणार आहोत त्याची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी बघा 1 वाटी मटार घेतलेला आहे, ताजा मटार आहे हा. तर यामध्ये घालायचे आहेत 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि त्यानंतर यामध्ये घातलेली आहे मी हिरवी मिरची. आता मी इथे 2च हिरवी मिरची घातलेल्या आहेत. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मिक्सर चालू बंद करत आपल्याला याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर हा जो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आपण मटार आहे तो घालून घ्यायचा आहे. अर्धा ते 1 मिनिट छान मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 मोठा चमचा धने पावडर घातलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे. आता इथे बघा मी यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर त्याच्या जागी तुम्ही चाट मसाला घालू शकता, जेणेकरून मस्त याला चटपटीत अशी टेस्ट येते. आणि 1 चमचा बेसन घातलेला आहे. बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची, छान परतून घ्यायचं स्टफिंग आणि थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे. इथे बघा पीठसुद्धा छान भिजलेलं आहे आपलं. आता याचे मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायच्यात आणि त्याच्या आपल्याला आपण जशी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी पातळशी अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे साधारणपणे 6 पोळी तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी पातळ लाटून घेतलेली आहे. आता या एकावर एक ठेवून आपल्याला याचं छान रोल करून घ्यायचा आहे, जेणेकरून मस्त खस्ता खुसखुशीत आपल्याला ही कचोरी तयार होईल. तर इथे बघा एकावर एक मी 5 पोळी ठेवून घेतल्या. आता या पद्धतीने रोल करून घ्यायचा आणि त्यानंतर या रोलला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे मीडियम आकाराचे असे मी कट करून घेतलेले आहेत. छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. आता हलक्या हाताने आपल्याला ही जो आपण हा गोळा करून घेतलेला आहे तो लाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे. आता या एका स्टेपमुळे या कचोरीला मस्त खुसखुशीत अशी लेअर्स येतात आणि छान खुसखुशीत आपली ही मटारची कचोरी तयार होते. आता अंदाजाने तुम्ही यामध्ये स्टफिंग भरू शकता. 1 मोठा चमचा मी यामध्ये स्टफिंग भरून घेतलं आहे. मोदकाला जसं तुम्ही कळ्या पाडता किंवा चपातीचा गोळा बनवताना ज्या पद्धतीनं तुम्ही गोळा बनवता या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं जे वर येईल पीठ ते काढून टाका, नाहीतर तिथेच दाबा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही कचोरी दाबून घ्यायची. सेम अगदी याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा कचोरी करून घेतली. खूप जास्त वेळ लागत नाही याला, अगदी झटपट या कचोरी तयार होतात. आणि इथे बघा सगळ्या कचोरी तयार झालेल्या आहेत आणि आपलं तेलही साईडला मी गरम करायला ठेवलं होतं, ते तेलही गरम झालेलं आहे. आता लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला या कचोरी दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत खुसखुशीत अशा तळून घ्यायच्यात. रंग तुम्ही बघू शकता अप्रतिम आलेला आहे आणि याच पद्धतीने मी सगळ्या कचोरी तळून घेतल्या. 1 नंबर लागतात चवीला. तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा मटारचा सीझन संपण्यापूर्वी ट्राय करा, जेणेकरून ताज्या मटारच्या या कचोऱ्या अजूनच छान लागतात. तर इथे मी सगळ्या कचोऱ्या छान तळून घेतल्या. त्याचबरोबर हिरवी मिरची तर पाहिजेच, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने हिरवी मिरचीसुद्धा तळून झालेली आहे आणि आपल्या या मस्त खस्ता खुसखुशीत कचोरी खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंचेच्या चटणीबरोबर, त्याचबरोबर सॉसबरोबर तुम्हाला जसं आवडतं तसं हे एन्जॉय करू शकता. खूप भन्नाट लागतात. ट्रस्ट मी, करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. तर अशा पद्धतीने
या आपल्या मस्त खुसखुशीत अशा मटारच्या कचोऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या खुसखुशीत अशा कचोरीच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.